बापू आम्हाला लोकांमधून समजलं. तेव्हा असं काहीच माहिती नव्हतं, म्हणजे वाढते नव्हतं कधी. समाजामध्ये नगरसेवक बनवणे हो. ही खूप मोठी टास्क. रेड झोनचा विषय सोडवण्याची धमक इथल्या स्थानिक नेतृत्वामध्ये नाही. नगरसेवकाच्या भांडणात त्यांच्या भांडणामुळे हे लोकांना त्रास व्हायला लागला. नमस्कार, महाई न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय उमेदवारांकडून आपापल्या उमेदवारीबाबत फिल्डिंग लावायला सुरुवात झालेली आहे. पण हे असताना काही उमेदवार असे आहेत की ज्यांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि मला लढायचं आहे आणि मला जिंकायचं आहे अशा जोशामध्ये उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. या मांदी याळीमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी पिंपरी चिंचवड शहरातला सर्वाधिक आर्थिक दुर्बल घटकांचा परिसर अर्थात झोपडपट्टीवासियांचा, कष्टकऱ्यांचा, तळागाळामध्ये पडेल ते काम करून जीवनचरित्र चालवणाऱ्या नागरिकांचा परिसर म्हणून जो ओळखला जातो, अर्थातच तुम्हाला समजला असेल ओटा स्कीम. आणि अशा या ओटा स्कीम सारख्या परिसरामधून लोकांना आर्थिक दारिद्र्यातून त्यांना शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी ज्यांनी समाजकार्यामध्ये सुरुवात केली, ज्यांनी कधीही आतापर्यंतच्या काळामध्ये ऑन कॅमेरा किंवा प्रसार माध्यमांमध्ये स्वतःच्या प्रसिद्धीचा प्रयत्न केला नाही, केवळ लोकांमध्ये राहणारा आणि लोकांसाठी काम करणारा एक साधारण कुटुंबातला असाधारण व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्या नावाची संपूर्ण शहरामध्ये ओळख आहे, असे अनिल उर्फ बापू घोलप आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. बापू, तुम्हाला तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि तुम्हाला बापूंची ओळख सांगायचं म्हटलं तर बापू हे सर्व परिचित व्यक्तिमत्व असलं तरी 2017 मध्ये त्याच प्रभागामधून, ज्या प्रभागाला उच्चभ्रू आणि आर्थिक दुर्बल घटकांचा प्रभाग असं संबोधलं जातं, निगडी गावठाण असेल, सेक्टर 22 असेल, यमुना नगर असेल आणि कृष्ण मंदिर परिसर, साईनाथ नगर या परिसरात असेल, या परिसरातून गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी निवडणूक जिंकली त्या नगरसेविका कमलताई घोलप यांचे पती अनिल उर्फ बापू घोलप आपल्याशी संवाद साधणार आहेत. बापू, पहिला प्रश्न आहे की आतापर्यंतच्या शहराच्या एकूण राजकीय घडामोडीमध्ये आम्ही विविध पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, त्यांच्या बातम्या करतोय. बापूंनी कधी आम्हाला बातमी करा असं कधी सांगितलं नाही. बापू आम्हाला लोकांमधून समजले. लोकांना बापूंची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी कळावी, कारण तुमच्या सभोवताली, तुमच्या प्रभागातल्या लोकांना तुमच्याबद्दल माहिती आहे. मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड मधल्या प्रत्येकाला तुमची राजकीय संघर्षाची कथा पण कळली पाहिजे. त्याबद्दल काय सांगा? कळली पाहिजे, पण मला ते मीडिया शो शायनिंग असं मला ते आवडत नाही. शो शायनिंग आवडत नाही आवडत, असं मोठे पण आवडत नाही. मग मूळ तुम्ही कुठून सुरुवात केली समाजकार्याला? समाजकारणाला सुरुवात माझी हे काय असं राजकारण तेव्हा असं काहीच मला माहिती नव्हतं, म्हणजे वाढते नव्हतं कधी. आम्ही या म्हणजे वडिलाच्या कामाच्या माध्यमातून आलो 90 साली. सेक्टर 22ला वडील इकडं नोकरीच्या निमित्तानं आले. जे काम मिळेल ते गावी घेणं झालं होतं गावी. मी तेव्हा 7वीला होतो. बरं, म्हणजे तुम्ही 7वीत असताना पासून जर पिंपरी चिंचवड शहर तुम्ही बघितलं. 90 साली आलो आम्ही. 90 साल्यानंतर आम्हाला काय आता आम्ही सगळं परिचित आपला चिकन चौक म्हणून तिथं आलेलं आम्ही तर लहान, मी 12 वर्ष असं. बरोबर. वडील जायचे व्यवसाय, जे काम भेटेल ते मोलमजुरी करायला. बरोबर. तिथं आम्ही पोहण्याकडे ते 8-15 दिवस महिन्याकडून काढले. नंतर त्यांना म्हणजे त्यांचं राहायचं करतो. आम्ही स्वतः झोपडं टाकलं चिकन चौक परत टाकलं चिकन चौक. हे 90 सालची गोष्ट. 90 नंतर मग तिथं आम्ही वडील आपलं मोलमजुरी करायला लागले. मजुरी करत करत मग आम्ही मी पण वडिलासोबत जायचो. माहिती इथल्या शहरात काय शहर माहितीच नव्हतं मला. इथं आल्यानंतर मला वाटतं गावी जावं, गावचे मित्र, गावी पण काय शाळेला शिकत नव्हतं पहिलेच. तिथं गावी चार वेळा सुटायला, सकाळी 10ला भरली, 11ला सुटायची, 11ला भरली, 1ला सुटायची. पहिल्या शाळेत जायचो, शाळा शिकत नव्हतो.
शिकत नव्हतं म्हणजे काय काय गोष्टी, पुस्तक नसायचं, दप्तर नसायचं, नाव नसायचं. आर्थिक परिस्थिती बेताची आणि कष्ट आणि म्हणजे झोपडीतून सुरू केलेला इथला प्रवास आता तर नगरसेवक आम्ही इथपर्यंत पोहोचलाय. पुढे काय झालं परत? तिथून आम्ही 90 नंतर जे म्हणजे लावलं, त्यानंतर आम्ही इथं त्याच आमच्याच भागामध्ये शिरकण बांधलेले घर होते. म्हणजे ते हे 2 मजली. घरकुल नाही नाही, मग शिरकण बरेच हे बांधले होते घर लोकांसाठी, ग्रह झोपडपट्टीसाठी, अच्छा हा. झोपडपट्टीला लोकांना देण्यासाठी. बरं. हे विषय होतं म्हणजे 94. झोपडपट्टी पुनर्वसन म्हणताय ना तुम्ही? हा, अच्छा हा. तिथल्याच म्हणजे बऱ्याच झोपडपट्ट्या शहरातल्या तिथं आणून द्यायचं, आणि त्याचे घर बांधले होते. अच्छा 4,000 घर होते. बरं. 2 मजली. तिथं आमच्या लोकांना आम्हाला कळत नव्हतं मला काय, पण आमच्या लोकांना म्हणजे घर मिळून जाऊन सगळं तोडले, घर नुसतं लॉक तोडलं आणि आम्ही तर राहायला चालू केलं. आंदोलनच करून टाकलं सगळ्या आपल्या गोष्टी बरेच लोक कुठलं कसं काठ्याने बांधायचे घर, हे माझे 2 घर, हे माझे घर, असं बांधायचे घर. तर आम्ही लहान तिथं आलो आम्ही राहायला 94 पासून आम्ही हातगाडीचा व्यवस्था चालू केला. भंगारवाला करायचं तेच आपलं हेमूननगर, माझं दररोजचं इलाज हेमूननगर आणि प्राधिकरण रोजच मी, वडील, भाऊ आणि आमच्या मग बागचे नाते थोडं चांगलं व्हायला लागलं. थोडं पैसे मिळायचे दररोज, त्यावेळेस मी 300-400 भेटायचे मला. होय. ही कधी किती सालची घटना असेल? 94-95. मी 2004ला दुकान टाकलं. कमलताई कुठं भेटल्या ते सांगा. कमलताई भेटल्या त्यांच्या इकडे आल्या होत्या 97ला, 1 वर्ष अगोदर. त्यांचं भाऊ आमचेच नाते होते ते, नातेमध्येच. म्हणजे अगोदर लहानपणीच ठरवलं होतं? नव्हतं ठरवलं होतं काय, ओळख झाली आमची. आणि मी मग ते घरचे आमच्या वडील बोलत होते, म्हणायचे आणि तुझे ते पाहुणे नात्यामध्ये तुझी बहीण ते आमच्या ह्याला दे बापूला. होय. असं म्हणतो. म्हणजे आपल्या वडीलधारी मंडळी ओळख गाव वगैरे ओळख झाली आमची. मग वडिलाला बोललं माहिती, वडील पण म्हणलं आता करणार लग्न तर 97 लग्न. पहिली भेट आम्ही 96. मग हे राजकारण समाजकारण म्हणजे जिथं आपल्याला 2 वेळच्या आहारासाठी स्ट्रगल करावं लागतंय, पण मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, मी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, मी त्या परिसरासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जाणीव कधी झाली काय? मला तर लग्नापर्यंत माझं लग्न पण नाही जास्त, मला वाटतं 20-21 वर्ष असं. होय. मला ह्या धंद्यातला खूप अनुभव होता. मला हातगाडी 10 वर्ष हातगाडी ढकलली मी. बरोबर. 94 पासून 2004 पर्यंत. बरोबर. आणि नित्यनेम दररोज हातगाडी. सकाळी उठलं 8 वाजता आपले तेव्हा आई चपाती करणार, चहा चपाती. 8ला आम्ही 5-6 जण आम्ही सकाळी जाणार, 8ला गाडी हातगाडी घेऊन संध्याकाळी 8लाच परत येतो. बरोबर. व्यवसाय म्हणजे धंदा करून येतो मी. 200-300 रुपये कमवून मध्ये येणार. माझ्या डोक्यात नंतर आले का आपण हे सगळं थोडंसं वाढवायचं. 2004ला मी दुकान टाकलं. ते मी जागा भेटत नव्हती, तर आमच्या दुकानाच्या घराच्या पुढेच जागा दिली मला 5,000 रुपये, काय ते 3-4 भाडाचं. ते 2004ला मी चालू केलं. होय. माझ्याकडे एकच म्हणजे जसं हातगाडीवर एकच होता माझ्याकडे. 2004 पासून मला म्हणजे 2000 पासूनच लोकांच्या म्हणजे माझं सगळं मित्रमंडळी उठणं बसणं त्याच कायम लोकांमध्ये तिथून जे माझी चालू केलं मी प्रगती किंवा लोकांमध्ये राहणं, हे माझा व्यवसाय पण वाढत गेला. बरोबर. आज ज्या परिसरामधनं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, जे स्वतः एका झोपडीमध्ये राहून आयुष्याच्या संघर्षाची सुरुवात केली, त्या लोकांसाठीच प्रतिनिधित्व करत असताना मला असं वाटतं की त्यांच्या समस्यांची जाणीव कुठेतरी तुम्हाला चांगली आहे. तर मला असं काय नवीन तर वाटत जाणीवबद्दल तुम्ही विचार करू सांगतो. मला मी एखादं मैत झाली तर ते आपलंच आहे, ते आम्हीच आणणार, आम्हीच बांधणार, आम्हीच खांद्यावर नेणार, आम्हीच हे करून शेवटपर्यंत आम्हीच करणार. तर बाहेरच वाटत नाही मला कुठला एका जाती धर्माचा आज वाटत नाही मला. हे जर आपण जर परत झाले, मला व्यवसाय माध्यमातून परत झाले, आज मला असं वाटत नाही काय की बाहेरच्या ते कुटुंबच वाटतं मला. नवीन वाटत नाही मला. इतर तुम्हाला खूप शहरात सगळा सलमगीर तिथं आलेला आहे. शहरात सगळ्यात मोठी सलमगीर आहे. आम्हाला वाटत नाही ते काहीच म्हणजे अजिबात वाटत नाही. सगळे नाते संबंध आहेत, संबंध वाढलेत, मित्रमंडळी, असं नवीन वाटत नाही मला काही. मग तिथल्या ज्या लोकांमध्ये आजही साक्षरता असेल, शिक्षणाचा अभाव असेल, व्यसनाधीनता असेल,
गुन्हेगारीच्या घटनांचं प्रमाण असेल किंवा स्वच्छते नागरी आरोग्याच्या चं प्रमाण असेल, या अनेक समस्या आहेत. या समस्या पाहिजे की कुठेतरी असं वाटतं का की बाबा इथं या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. आता जेव्हा आम्ही पुढे काय करायचो आम्ही आमचेच जे नंतर आम्ही लहानपण 2004 नंतर आम्ही नगरसेवकला तिथं काय होतं आपल्याला ह्याचा आनंद वाटायचा आम्हाला कायचा सोबत राहायचं निवडून द्यायचं. तर आम्ही जे आता जे नगरसेवक आहेत आमच्या समोर जे लढतात किंवा मागे लढले मिसेसच्या समोर त्यांचे कार्यकर्ते आम्ही निवडून देत चाललो सगळं आम्हीच बघायचं. म्हणजे तुम्ही नगरसेवक बनवत होते? आम्हीच बनवायचो. खर्च 2-3 लाख रुपये खर्च असेल, 1,00,000 जवळचे टाकायचे. आम्ही 4-5 मित्र असेल जेव्हा मित्र आज पण ते मित्र माझ्यासोबतच आहेत. 1,00,000 जवळचे घालायचं. त्यावेळेस मला 1,500-2 हजार 17-18 वर्ष एसटी 2 आम्हीच नगरसेवक. बरोबर. म्हणजे तुमच्या कधी काय रात्र झोपायचं नाही, कधी येऊ द्या सगळी तयारी. मला सांगा की तुमचा प्रभाग म्हणजे सर्वाधिक सेन्सिटिव्ह प्रभाग आणि त्या प्रभागामध्ये नगरसेवक बनवणे ही खूप मोठी टास्क. आणि नगरसेवक ज्यांना बनवले आणि त्यांच्या समोर ज्या वेळेला विरोधात उभा राहून परत स्वतः नगरसेवक बनले, हा जो कॉन्फिडन्स डेव्हलप झाला त्याचं कारण काय असतं? लोकांनी ठरवलं नाही. लोक सोबत आपल्या लोकांचं आपण चुकीचं म्हणजे ते आपलेच आहेत. त्यांना ते जिथं जाईल ना त्यांच्याबद्दल काय सुख दुःख काय चुकत असतं म्हणजे त्यांनी सांगितलं तर काम सांगितलं झालंच. म्हणजे उद्या जरी का समजा बापूंनी एखादं काम विकासाचं नाही केलं तरी चालेल, पण बापू माझ्यासोबत दुःखात आहे म्हणून बापूंच्या सोबत राहतात लोक. क्या बात आहे. बापू, रेड झोन हा तुमच्या प्रभागातला सगळ्यात मोठा विषय आहे. रेड झोन मुळे अनेक लोकांच्या घरांवरती टांगती तलवार आहे. रेड झोन मुळे अनेक लोकांना स्वतःची घरं पुन्हा दुरुस्त सुद्धा करायचं म्हटलं तर त्यांना असं भीती वाटते की हे कधीतरी याच्यावरती बुलडोजर घालणार आहे. ही टांगती तलवार असताना ज्या काही अडथळे निर्माण होतात, तुम्ही आता 5 वर्ष ताई नगरसेविका होत्या, त्यांच्या कार्यकाळामध्ये असेल किंवा त्याच्या अगोदर तुम्ही म्हणाले की आम्ही सातत्यानं समाजामध्ये हा रेड झोनचा विषय सोडवण्याची धमक इथल्या स्थानिक नेतृत्वामध्ये नाही, असं वाटतं का तुम्हाला? असं नाही वाटत काय. हे रेड झोनचा मुद्दा काढला. हे काय नगरसेवकच्या त्यांच्या भांडणामुळे हे लोकांना त्रास व्हायला लागला. त्यांची भांडणं काय देणे त्यांची त्यांना माहिती दोघांना कसं भांडणं झाली. त्यांचे नगरसेवक तुम्हाला तर माहिती असेल कसं झाले भांडणं. त्यांच्या भांडणामुळे हे लोकांना असे दिवस आले. होय, चालू काम होतं. म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या काही लोकांनी त्या रेड झोन मधल्या मिळकतीचं भांडवल केलं, त्यामुळे हा संकट निर्माण झालं. आज जवळ माझ्या मी पाहिलं मी 8 बिल्डिंग बनवून रेडी आहेत, पण त्याचा वापर नाही करत. तिथे परमिशन देत नाही. लिगल त्याला देतच येत नाही. हा सामंजस्याचा प्रश्न सुटला असं वाटतं तुम्हाला? आता कोर्टात गेलो कसं सुटणार? नाही, कोर्टात जाण्याच्या अगोदर हे जे कोर्ट ट्रायल तुम्हाला जर सांगायला बापू की या कोर्ट ट्रायल मुळे कुदळवाडीतली जवळपास 900 एकर जमीन रिकामी झाली. जर कोर्ट ट्रायल झाली नसती समजा किंवा सामंजस्याने हा विषय सोडवला असता तर काही लोकांची घरं वाचली असती, काही लोकांचे व्यवसाय वाचले असते. आज तीच परिस्थिती म्हणजे ही 2000 मला वाटतं 12ची घटना असेल. 2011 मध्ये जर का कोर्ट ट्रायल झाली नसती तर त्या घरांचा लाभ आज काही लोकांना मिळाला असता. अजून बरेचसे तिथले ज्या 1500 लोक बांधून राहतात झोपडपट्ट्यात, त्या घरामध्ये त्याला स्वतःचं घर झालं असतं. स्वतःचं घर झालं असतं. आज आम्हाला तिथं काम करत एवढा काय त्रास होतो आमच्या मला माहिती आहे. घरच्या नगरसेवकच्या माध्यमातून आम्ही तिथं गुडघ्या कमरेला पाण्यात जाऊन उभं राहावं लागते. पाणी चोकअप झालं की पाणी काय चोकअप होते? वर सगळ्यात मिलिटरीचा माळ सगळ्याला उतार इकडेच खाल्ल्या साईडलाच. ह्याच्याकडून शक्तीभक्ती म्हणजे वरचा माळ आहे मिलिटरीचा. तर रुपीनगर आमचा जो वाढ लागतो त्या एकता चौक कॉमनीकडे बरोबर तिकडचं पाणी सगळं इकडेच. मोठा पाऊस झाला तर उतारच आहे. भौगोलिक परिस्थिती ते काय नॅचरल उतारच आहे. ते पाणी येणारच काय झालं मोठा पाऊस झाला तर घराने पाणी. बरोबर. तिथं आम्ही JCB घेऊन जायचं. जिथं काय वाटेल ना तिथं बघायचं नाही. मग परत कुठं चेंबर भेटेल कुठं काय भेटेल हे करायचं. समस्या सोडवायचा प्रयत्न करायचा. उकरायचं तर कसं पाणी दिले वाटलं घराने पाणी. बरोबर. मग हे कायमस्वरूपी तोडगा काढण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. कायमस्वरूपी तोडगा कधी नाही म्हणते जेव्हा हे घर असं झोपडपट्टी म्हणतो आपण त्याला ते घर तरी संपतच नाही. घर ते संपणार पण मला वाटत नाही संपणार ते.
नाही सांगतो. नाही संपणार. मग त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघू शकत नाही असं वाटतं. आणि आतापर्यंत मी म्हणतो ना, आता कधी झालं 90 साली 90 ते आतापर्यंत साधारण 35 वर्ष झाली. हे संपत नाही. मला वाटत नाही संपत. काय संपणार सांगतो की आपल्याकडे शहरामध्ये गरीब लोक पोट भरण्याच्या माध्यमातून आमच्याकडे मारा स्वप्न ते येणारच आहे. ते गावात काय अडचण आहे, समजा काय दुष्काळ पडला, काय शेतीत नाही उगवलं, व्यवसाय नाही भेटला, नोकरी येणारच आहे. ते एकामेकाची प्रगती बघून एकामेकाला आणि कुठंतरी निवारा शोधणार चांगलं होतं. पण तुम्ही असा हा मुद्दा मांडला, तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही ज्या नेतृत्वाला आपलं नेतृत्व मानतात, त्या आमदार महेश लांडगेंच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्या माध्यमातून जवळपास 19,000हून अधिक घरं निर्माण झाली. त्याच्यामुळे कुठेतरी अजून चांगल्या प्रभावीपणे आवास योजना राबवली पाहिजे असं नाही का वाटत आहे? वाटतं ना. आता जे काय लोक आमच्याकडे ना काय डॉक्युमेंट नसतात, प्रकारचं डॉक्युमेंटचं काय जे ज्याला काय कळत नाही, शिकलेलं नाही, सवय त्यांना डॉक्युमेंट नसतं तुमच्याकडे. आपल्याकडे काय लागतं पंतप्रधान आवाज योजना ते डॉक्युमेंट पाहिजे, पेपर पाहिजे ना, काय शहरात रहिवासी म्हणून काहीतरी पाहिजे त्यांच्याकडे. काय लोक डॉक्युमेंट नसतात. मग आवास योजनेचा लाभ काही लोकांना दिलाय का आपण? काही दिलाय ना. दिलाय. हो. काही लोकांचं हक्काचं घर पण तुम्ही तुमच्या आमच्याकडं आता आपल्याकडं जो शक्ती रोड आहे, पाईन रोड, पाईन रोड मध्ये बाधित लोकांची रोड मध्ये निघाले लोक अजिंताला त्यांना तात्पुरतं पात्र ठराव केलं होतं. बरोबर. मग आम्ही असेल, केंद्रीय साहेब असतील, कमलताई, आम्ही दादाच्या माध्यमातून मग आम्ही ते तिथं विठ्ठल नगरला घरं होती, शिल्लक घरं होती, ते 104 घरं होती. ते लोकांचं ऑर्डर ते पात्र झाले, सगळं झालं, डॉक्युमेंट सगळं झालं, त्यांना घर द्यायची होती. मग तिथलं आम्ही ते आयुक्त साहेब हार्डेकर साहेब होते त्यावेळेस. हार्डेकर साहेबाच्या पाठीमागे लागून दादाला सांगून ते दादाने त्यांना सांगितलं आहेत ना रेडी तयार घर आहे, त्या लोकांना आम्ही घर आमच्या माध्यमातून दिली. गेल्या 5 वर्षांमध्ये ताईंच्या पाठीमागं बापूंचं कार्य होतं, बापूंचं योगदान होतं, संघर्ष होता. या 5 वर्षांमध्ये बापू आपण अशी कोणती 4 कामं केली की जी या परिसरातल्या लोकांसाठी हिताचे आहे? आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काम तर मूलभूत सुविधा, काय गटर पाणी हे चालूच राहणं संपणार नाही. बरोबर. आम्ही जर स्वतः नगरसेवक झाले 17ला नगरसेवक असताना खड्ड्यात पाणी पिचलं. खड्ड्यातलं पाणी कसं पी सांगतो मला मी. चाळ्यातच ते सगळं 10-10चे पहिले वटे दिले होते. 10-10च्या वट्याच्या पुढे गटार आहे, ओपन गटार आहे. काय गटार बंद झालं तर काय गटार शेजारी खड्डा, खड्ड्यात पाटील पाण्याला प्रेशर नव्हतं म्हणून पाण्याला त्या पाटीचं पाणी घ्यायचं, हांड्यात भरायचं. गटारातलं पाणी येत असेल. काय ठिकाणी द्यायचं नाही, काय ते मी सांगतो मला. मी जे ओपन गटार, त्या गटार शेजारी पाईपलाईन, तिथं काय होतं, टॅप मारलेले खाली जो जमीन पाईप त्याला कनेक्शन दिलं, तिथं गटारातलं पाणी गटारात घुस लागून उकरलं की ते गटारातलं पाणी खड्ड्यात जिरून नाही, त्या टॅप मध्ये पाणी त्या पाईप मध्ये. अरे बाप. लोक सांगायचे बाटल्या भरून ठेवायचे आणि वाशाचे पाण्याचे. आम्हाला जीवाशी खेळ आहे लोकांच्या, जीवाशी खेळत होते लोकांचे. तर आम्हाला मला बी कळत नव्हतं नवीन कसं पाणी येतं हे. थोडं शोध लागलं. आता काय हे आपल्या पालिकेचे त्यांना ते जी डिपुटी असतील त्यांना त्यातून त्यांना अभ्यास असतो, दररोज त्यांचं कामच आहे ना. ते त्यात काय कोर्स केला असं इंजिनियर कसे बोलले, माझं शिक्षण मला सांगता येत नाही. त्यांना कळत नव्हतं, आम्ही शोधलं ते काय पाणी येतं. अनेकदा बातम्या पण यायच्या अशुद्ध पाणी येतो. 17 मध्ये अक्षरशः तशी अवस्था होती. आपण झाल्यापासून तर पहिलं तर शोधलं आम्ही काय होतं. आमच्याकडे मगर म्हणून जी होतं पाणी पुरवठा, त्याला घेतलं सोबत आम्ही. बऱ्याच ठिकाणी होतं, बऱ्याच ठिकाणी, एका ठिकाणी नव्हते, बऱ्याच ठिकाणी. आम्ही तिथं काय केलं, मग गटाराच्या विरुद्ध दिशेचे किंवा मग काय करायचं, दोन्ही बाजूला चाल आहे, गटारात सेंटरला पाईप टाकलं, सेंटर. तेव्हापासून पाण्याच्या अडचणी बऱ्यापैकी संपल्या. पाण्याच्या अडचणी संपल्या असतील तशा आरोग्याच्या अडचणी पण काही कंप्लीट येत नाही. तर पहिलं आम्हाला आम्ही अधिकाऱ्याचं पाणी येतं होतं घालतं ह्याच्यामधून पाईप, बघा जरा त्याने ते वॉश आउट करायचं. वॉश आउट केलं की परत 8-10 दिवसांनी 15 आहे तेच. आणि वॉश आउट केलं का असं त्यानं गटाराचं उकळायचं बाहेर मारायचं, साठलेलं गटाराचं पाणी जाऊन त्याच्यावर साठलेलं. आता तसा प्रकार दिसणार. 5 वर्षाच्या काळात पहिला झटका दिला ते
हे गटाराचं जे पाणी लोकांना प्यायला पाणी- लागत होतं पाणी- ती यंत्रणा व्यवस्थित केली. पाणी आम्ही कसं पाणी टॉम वॉटर रस्ते त्याच्यावर हा पहिले असे लाल दिवे असायचे छोटे घरात लाल आपल्या झिरो बल. झिरो पोल सारखं आमच्याकडे सगळं लाईट असायचे कशा गंजलेले पोल पूर्वीची लाईट धोकादायक एकदम. विद्युत मग देत ना आपण पाहिजे विद्युत, हा. आता तर आम्हाला ते म्हणजे नगरचं झालं माझ्या झालं की विद्युत म्हणतात त्याला. त्याला आपण खांबच म्हणायचे, पहिले पोलच पोल म्हणायचे. म्हणत पोल हा. विद्युत म्हणजे पालिकेचा लाईट ठेवलं त्याला माहिती झालं तेव्हा पूर्वी काय होतं एवढे दिवे त्यांना पाहत ते कुठं असायचे नाही तर नसायचे. होय. आता वार्डात असं कुठं प्रकाश असा कुठं अंधाराचा प्रकारच नाही कुठं एकदम जरी सरळ लक्षात. मासा हा चकाचं सरळ कुणी सांगू शकत लाईट हायमॅक्स लावले लाईटमध्ये कुणी सांगू शकत नाही. नाही. म्हणजे वीज झालं, पाणी झालं, हो रस्ते झाले, हो आता आरोग्य विषय राहिला. त्याच्यासाठी काय केलं का आपण? आरोग्यविषयक म्हणजे तो काय दवाखाना सांगता तुम्ही हो, कारण यमुना नगरचं बापू दवाखानाची चर्चा झाली, त्याच्यावरती पुढे काम नाही. दवाखान्यात असं आहे तिथं रेड झोन मुळे अधिकाऱ्याला सांगितलं आपल्याकडे बिल्डिंग परमिशन मिळत नाही. होय. नाही मिळत बिल्डिंग परमिशन ते त्यांनी सांगायचं आम्हाला दाखवायचं काय तुम्ही ते मिलिटरीचं परमिशन आणा. होय. पत्र दिलं आम्ही ते इकडे त्यांच्या बिल्डिंग उत्तरे- कोण कोण जायचं जायचं? बरोबर आहे. एक कार्य असं आम्हाला सांगतो मी त्याच्यावर म्हणलं ना आम्ही मला वाटतं एकदाच गेलो पालिकेत मी हम्म. तिथं आम्ही नगरसेवक बनवलं आम्हाला एक नेलं मी मित्र माझ्या म्हणून आम्ही दोघं गेलो पालिकेत तर वाचूनच घाबरायचो आम्ही मिलिटरी पूर्वी लहानपणी बरोबर आहे ना. बरोबर आहे. डिफेन्सला कोणी असेल तर घाबरते. नाही नाही पालिकेत पण शिकुटे घाबरायचो ना आम्ही पोलीस आहेत म्हणून त्याचं जायचं महापालिका भवनात सुद्धा. हा लहानपणी काय संबंध बरोबर. पोलीस जातो कधी बाहेरच पडलं नाही आम्ही व्यवसाय म्हणजे भात गाडी काम करतो कधी संबंध येत नाही बरोबर. हे संजय कारण सांगायचं डिपेंड मग आता पालिकेत नगरसेवक झाल्यावर सगळे सॅल्यूट करत असतील. आता तर घरचं थोडंसं आहे म्हणजे मी थोडंसं काय आहे, त्यांच्या माध्यमातून थोडंसं ते नगरसेवक असल्यामुळे आपलं जास्त बोलता येत जाणं जातो जे काय प्रश्न म्हणतात ते त्यांचं ते मग त्यांच्या सभावरती मी भारी वाटतंय का म्हणजे लोक आपल्याला सॅल्यूट? नाही मला एखादं काम सांगितलं नाही झालं शेवटी काय आपलं बंद नाही काय नगरसेवक गोंधळ नको बनाय परत म्हणजे त्याचा पण तुम्ही विचार करता म्हणजे की बाबा काय असं व्हायला नको. नाही ना नवीन नवीन काय सातारला निवडून आलो हम्म. आणि एक झाली भांडणं गोंधळ म्हणजे तिकडे तुमच्या प्रभागामध्ये बनवलं. प्रभागामध्ये भांडणं झाली हम्म. आणि मग महिला गेली चौकीला हम्म. कंप्लेंट घेत नव्हती त्यांची हम्म. डेवाल्यांना काय संध्याकाळी 7-8ला भांडणं झाली हम्म. आणि डेवाले निघून गेली हम्म. नाईटवाले आली ते महिलाच बसून राहिले आणि घरच्याला फोन करायचे ताई तुम्ही येणार ताई तुम्ही येणार 9:30 हम्म. मी मला घरी गेलो मला म्हणजे जातो बघून तुमचं काय ते बोलत असं बरेच फोन केले हम्म. मी गेलो आमची तर सांगायला ही महिला आहे महिलाच्या मुलाला लागली तर त्यांना काय तुम्ही वायसमला चिठ्ठी द्या बरोबर. ते विलास करून घेते उपचार सुरू होते. उपचार सुरू होते त्याच्या आल्यानंतर मग तुम्ही काय करायचं करा काय तर आमचं झाले बोलतो वाचावाची झाले ना भांडणं आमची मला पण झाली तिथंच मारा हा बोलायचं झाली म्हणजे बातम्या चर्चा मग झालं म्हणजे 2-4 दिवस सुरूच झालं. हा ते झालं. आता त्यानंतर मग तुम्ही ठरवलं का त्यानंतर तुम्ही थोडंसं- त्या रोड रोमिओला हाणलं धरून? हो मग कधी कधी सटकताना काय करणार लोकांना ते आपलं हेमूनगरचं काय म्हणजे चांगले लोक आहेत हम्म. बऱ्याच वयस्कर लोक आहेत त्या वयस्कर लोक म्हणजे मुलं आता बऱ्याच बाहेर शिकले उच्च शिक्षणासाठी म्हणा नोकरीच्या ते व्यवसायासाठी बाहेर गावाचे लोक त्यांनी ते आपण सांगून तर जमतं आपण त्यांनी सांगायचं आपल्याला हम्म. आपण ठीक आहे या रस्त्याने सांगितलं तर आपण त्यांना वाटतं ना आला नगरसेवक प्रतिनिधी म्हणून आमच्या समस्या सोडवण्यासाठी काहीच ऐकत नाही त्यांना ऐकवं तर लागेल ना आपल्याला ऐकावं तर खोटा आठ गोर करायचे बरोबर. इथं आसपासचे काय आहे चिखलीमध्ये झालं समजा शेट्टी बाजूचे झालं हम्म. बापसा आसपासचे लोक होते हम्म. लहान लहान म्हणजे 17-18 वर्षाचे पोरं बुरड घेऊन फाट 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 बरोबर. ते ऐकून ऐकून म्हणजे सण झाला नाही सण झाला नाही त्यामुळे तुम्ही ते दोघं तिघ जण एकत्र केले आणि धरलं त्यांना. तुम्हाला पण माहिती पडतं का सगळं नाही म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झाला बापू तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता बापू मला सांगा की आता तुम्ही ज्या नेतृत्वाबरोबर काम करताय म्हणजे तुमची विधानसभा मला वाटते भोसरी विधानसभेमध्ये तुम्ही 2024च्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये खूप चांगलं काम केलं तिथून मताधिक्य आहे. महेश लांडगेंवरती काहीतरी विशेष प्रेम आहे का आपलं काय? त्यांच्यामुळे तर हे म्हणजे आता आम्ही हे म्हणजे नगरसेवक झालो होय हे तुमच्या नगरसेवक होण्यामध्ये काय संबंध म्हणजे संबंधच नव्हता काय
त्यावेळेस आम्हाला काय झालं, सुरुवातीला म्हणले 4चा पॅनल पडणार आहे. आता आम्ही सांगितलं तुम्हाला मग एकनिष्ठ काम करणार आम्ही पहिल्यापासूनच. बरोबर. त्यावेळेस म्हणले थोडंसं मागच्या इलेक्शन म्हणले बाबा जरा मत करा आम्हाला, रामभाऊ करतो मग काय मत करतो, काय तुम्हाला जे मत आम्ही आपलं शांत करतो, काय मत आपलं व्यवसाय म्हणून आपण शांत करतो. मग ते म्हणले बाबा आता आम्ही निवडून आले, मत केली तुम्ही आम्हाला, तर तुम्ही आता आम्हाला तुम्ही जरा इलेक्शन तयारी करा म्हणजे हा कधी 15-16 दिवस. मग त्यांनी सांगताना आम्हाला सांगितलं तुम्ही तयारी करा. आणि मग ते नेमकं झालं काय, 4चा वाढ झाला आणि महिला पडलं नाही, तसं नाही झालं. ते आम्हाला त्याने तिकीट देतो येतो म्हणाले. अच्छा, हा तिथं खरंच स्पार्क झालं. हा तिथं झालं, ते झालं. सुरुवाती झाली ना आमची इलेक्शन लढायचं नव्हतं तुमच्या नव्हतं तरी काय. नेमकं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही लढायचं त्याचं तिकीट म्हणून लय नादी लावला आम्हाला, महिन्याभर नादी लावला म्हणजे. आणि मग काय दिलं नाही, आणि शेवटी मग दिलं नाही म्हणून झालं ना तिथून सुरू. हा तिथून सुरू झालं, नगरसेवक स्वतः केला. तिथून सुरू झालं. आणि आम्हाला म्हणलं मग तुम्ही आता तुम्हाला एसटी महिला परत तिकीट देणार नाही म्हणजे ते तिकीट आता काय वर्षाचा त्यांचं ते प्रदेश कार्यक्रम काय नाव खासदार आपले आप्पा श्रीरंग आप्पा बारणे ते सांगितले म्हणजे शब्द दिले मला, त्यांचं ऐकायला मला भाऊ त्यामुळे मला त्यांचं ऐकायला. मग त्यांचं आम्हाला तिकीट त्यांनी नाही दिलं, गवळी साहेबाला घेतलं, त्यांचं सुनाला घेतलं. तिकडे नका देऊ मला काय मला ओपन लोकांना. मग आम्हाला बी त्यावेळेस हे ना उत्सुक राहायचं. हा तुम्ही सगळे 4 लोक म्हणले कशाला तुम्ही एसीचे तुम्हाला लोक ऍक्सेप्ट करतील का, तुम्ही दुसऱ्या जागेवर गरम करताय. बरोबर, तुम्हाला तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही तुम्ही. बरोबर, तुमचं मत त्यांना पडणार, त्यांचं मत तुम्हाला पडणार नाही, तुम्ही त्याच्या जागेवर जाऊन थांबताय. हे पण बरोबर आहे, चुकीचं बरोबर आहे. त्यांना सांगितलं आम्ही नको लढायचं असं, आमचे लोक सांगतात की तुम्ही बरोबर नाही, येणार पण नाही आणि हे दुसऱ्या जागेवर अतिक्रमण करणं आपल्याला बरोबर नाही. त्यावेळेला तुमचं हे झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट 2017ला तयारीच नाही. हे चाललंय कधी, हे शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म भरायचा आहे 1-2 तारखेला होय, आणि चाललंय 30-31 पर्यंत आमचं हे चालू होतं. 31 जानेवारी आठवते मला, 9 वर्ष हे चाललंय आमचं. इकडं आपले ह्यांच्याकडं आमचे दुसरे पाहुणे होते पाटोळे म्हणून, पाटोळ्यांचं ते मागच्या 2012ला पडले होते. 12 ते बीजेपी पडले होते 6.5 ते काय ते लढत तयारी नव्हती. त्यांना शिक्का लागला होता बीजेपीचा, परिस्थिती काय अडचणीमुळे नको लढायचं. ते माझ्या मागे लागले, दररोज सांग सकाळ फोन करायचं, आपण तिकीट तुम्हीच घ्यायचं, तुम्हीच लढायचं, तुम्हीच काय. आणि इकडं मग आम्हाला ते सर भेटले उत्तम केंद्रे. हे उत्तम केंद्रे यांनी तुम्हाला भाजपचं नाही या म्हणे आमच्याकडं, हा या दाखवली त्यांची कॅल्सी काय ते अभ्यास नाही त्याकडे असं होईल तसं होईल. मी कुठं मला पहिलाच टाइम माझा, मी कशाला काय बघतो काय नाही बघतो काहीच टाकड्यावर काही ते सांगायचं मला हो करायचं मी. होय, तुम्हाला माहिती होतं की बाबा आपल्याला हे किती आकडेवारी केली तरी लोक माझ्या बरोबरच आहे, मला इकडं खात्री ना. बरोबर. मग आम्हाला नेलं एका पोराला नेलं आम्हाला, म्हणजे बापू आहेत तिथून पहिली, नंतर मग दादाच्या कुठतरी कस्तुरी सुपर मार्केट कुठतरी आलं भेट झाली. होय, दोघांनी भेट घडून दिली आम्हाला ते लढत तयार. तिकिटाचं आपलं झालं, तिथं घ्यायलाच पण नव्हतं. आम्ही पण उत्सुक म्हणलं हो घरचे मला घरच्या त्यांच्या आमच्या घरी त्यांच्या घरी लांब नंबर. आता तरी तुमच्या विरोधात कोण करायला आहे का? आहे तर करतात की, म्हणजे राहणार उभा कोणतरी पक्षासाठी करावं तर लागेल. तिथं त्या निगडीमध्ये पूर्वीचा कसा होता तर राष्ट्रवादीचा आणि शिवसेना कायमस्वरूपी बालेकिल्ल्यांमध्ये. बरोबर. त्यातनं आता आम्ही त्यातनं सुरुवात केली 17ला. पूर्वीचं 3 टर्म काढलेले परंपरागत त्यांचं ठरलेलं असते. आता तुम्ही सांगितलं महेश लांडगेंच्या संपर्कात आलो, उत्तम केंद्रेंनी भाजपपर्यंत आणलं, एकनाथ पवारांनी साथ दिली आणि तुम्ही नगरसेवक झाला. आता तुमचा जो परिसर आहे तो सर्वसमावेशक सगळ्या तळागाळातल्या घटकाचा समावेश आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं असा कुठला भेटणार नाही, सगळे भेटणार. पण आता असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये
आमदार जे महेश लांडगे आहेत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतलाय. आता परत त्यांचे विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ते या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत. हे मुद्दे तुमच्या प्रभागातल्या लोकांपर्यंत पोहोचतात का आणि ते रुचतात का लोकांना? नाही, रुसाचं काय ज्याला दादांचं हिंदुत्व जे आहे ते त्यांचं राहणारच आहे. बरोबर. जे बाहेरचे लोक आहेत आपले, बाहेरचे म्हणजे कुठले बाहेर नाले त्यांना त्रास होते ना. स्थानिक लोकांना काय त्रास आहे? त्रास म्हणजे काही त्रास नाही, काय त्रास होण्याचं काय कारणच नाही त्यांना काय. बरोबर. ते बाहेरच्यांना जे त्रास म्हणजे काय बाहेरचे ते व्यवसाय करायला आले, गुन्हेगारी करतात, ते करतात, त्यामुळे त्यांना तर दाराचं काय हिंदुत्व आहे त्यामुळे त्यांना तर राग येतो, येईल लागतो. ते असे किती लोक आहेत, काय फरक काय फरक पडत नाही काय नाही. आता दादांनी सांगितलं की स्थानिक जर आहेत ना, स्थानिक मुस्लिम पण आम्ही सोबत आहेत ते. काय सांगितलं? हो. म्हणजे इथले जे मूळचे स्थानिक मुस्लिम हो 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 आमच्या तुमच्यासोबत हो हो. अच्छा. त्यांना काय म्हणजे हे त्रासच नाही. हो त्रासच नाही. देशाला आपलं म्हणतात, देश आपला आहे, त्यांना काय ते आपलं म्हणतात की. बरोबर. त्यांना दुखणं कुठं होतंय बाहेरच्यांना, बाहेरच्या लोकांना बाहेरचं. मला आमच्या इथं म्हणलं ना काय रंग मुस्लिम पण आहे, त्यांना दुःख वाटणार आहेत तुमच्या भागामध्ये भेटते ना मध्ये भेटले ते आता सर्च ऑपरेशन वगैरे चालू करणार. आता तर आमच्या इथं काय बनवतो आम्ही 2010 काय डुप्लिकेट नोटा पण बनवतो भेटले होते. काय सांगतो डुप्लिकेट नोटा हे म्हणजे महेश लांडगे बोलतात ते योग्यच बोलतात. डुप्लिकेट नोटा भेटलं सगळं भेटलं. आता मला सांगा त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, काय उपस्थित केला की गोवंश संवर्धन झालं पाहिजे, म्हणजे गायींचं संरक्षण झालं पाहिजे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. मध्ये ते म्हणले मोकाट कुत्रे उचला आणि त्या प्राणीप्रेमींच्या घरात सोडा. आपल्या प्रभागातली काय परिस्थिती आहे? आहेत का मोकाट कुत्रे? आहेत की कुत्रे मोकाट, मग त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे का? झाला पाहिजे बंदोबस्त. लोकांना चावलं लोक नको म्हणणार झालं पाहिजे. बरोबर आहे. चावतात की आमच्या कंपनीत का आमच्याकडे करायचं काय, ह्यांना फोन केला ह्यांनी काय करायचं मग तात्पुरतं काय गाडी पाठवायची, ह्याच्या उचलून परत काय नसबंदी करायचं, सोडून टाकायचं. आता सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. तुम्ही आता नगरसेवक झाल्यावर पहिलं त्या ह्याला हातात धरून तुमच्या प्रभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून ते बंदोबस्त करून घ्याल तुम्ही. हो करणार त्याच्यावरती काम. आयुक्त साहेबांना भांडण करायचं काय बाबा, हे कुत्र काय 5-5 एकर कुत्र्यांचं बनवा काय तिकडे बनवून त्यांना काय शाळा बनवा, जशी गोशाळा तशी बनवा आणि तुम्ही तिकडे ते कुत्र्याचा बंदोबस्त. आता पण आपण काय म्हणतो नसबंदी करायला पैसे खर्च होतच खर्च, ते डॉक्टर हे ते सगळं चालूच आहे, ते पैसे तिकडे खर्च करतात. बरोबर. नक्कीच तुमचा मुद्दा बरोबर आहे. मला सांगा बापू, आता आपण नगरसेवक पदासाठी उभे राहिलेलो आहे, प्रचार सुरू झालेला आहे. मला सांगा तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा? माझ्याकडे दररोज लोक दररोजचे 10-5 लोक तर दररोज ऑफिसला असतात. पिशवीमध्ये काय एक ते रेशन कार्डचे झेरॉक्स, पॅन कार्डचे झेरॉक्स, बँकेचे पासबुक कामाला. मला अक्षरशः आता काय प्रशासन लागले थोडं आपल्या काय लोक आता अधिकारी माझ्या टंगळमंगळ करतात, ठेकेदार टंगळमंगळ करतात, त्याला भांडणं करतात, परत हे कंपनी लोक घरच्यामध्ये काय घरच्यामध्ये थोडंसं मुलं मोठे झाली नको वाटतं भांडणं करा, कधी कधी मग थोडंसं करावं लागतं. मग ते गाडीतून जाताना लोक बसले मला कधी कधी लोकांसमोर जात नकोस वाटतं. विधवा महिला काम 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 मागण्यासाठी माणसं. मी माझ्या आतापर्यंत मला म्हणजे पूर्वीच्या नगरसेवक काय सगळं नाव घ्यायची गरज नाही, तुम्हाला माहिती असेल. बरोबर. आजी माझी कोणा त्यांच्यापेक्षा आपण घरचे नगरसेवक झाल्यापासून 250 लोकांना काम दिलंय मी. लाईट हाऊसचं पण मोठं काम तिथे चालू आहे तुमच्या प्रभागात. किती लोकांना रोजगार दिला? तिथं मुलं ते शिकण्यासाठी कौशल्य विकास तिथं शिकून मला वाटतं 500-600 लोक 500-1000 लोकांना काम दिले का? एवढ्या 1000 कुटुंबांना जर रोजगार मिळाला असेल तर 1000 कुटुंबांचं जीवन चरित्र व्यवस्थित मार्गी लागल्याचं तुम्हाला पुण्य भेटले का? सगळं आमचं हे ना तिथं कसं आहे ते शिकून काम भेटतं कौशल्य विकास. तिथं आमच्याकडे म्हणजे शिकण्याचा पत्ताच नाही. होय, शिक्षणच नाही. शिक्षण करत नाही का शिकणार 10वी-12वी आहे का नोकरी? काहीच नोकरी नाही. मग कसं ते
कचऱ्याच्या गाडीवर असेल, ड्रायव्हर जे नसतं झाडूमध्ये असेल, ते काय नाही तर त्यांच्या पाठीमागला कष्टाची काय कामं करायची. त्यांना काम द्यायचं. माझ्याकडून आज पण दररोज आणि ते माझ्या पाठीमागे लोकांना जाणीव पण आहे ना, जे इतर लोकांनी रोजगार देणं असो पण आहे. आता आपल्याला ह्याच्यातून पालिकेतून किती पगार आहे? 23,000 पगार आहे. हो. 8 तास काम करायचं, 8 तास काम 23,000 पगार, घर चालतं. घर चालते. घर चालतं. घर चाललं पाहिजे. घर चाललं 25,000 भेटले मस्त. आता बऱ्यापैकी काय आहे, लोक तिथं व्यस्तदारी गेले, त्याच्या माध्यमातून काम करत नाही. मग महिलांना जास्त परिषद मुलं सांभाळायचं ते जास्त मी करतो. अजून पण माझ्या डोक्यात तेच आहे की घर चाललं पाहिजे, जास्त व्यस्तता कमी झाली पाहिजे, झाली पाहिजे. याच्यावरती काम करायचं. निश्चितच बापू, आपण खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. मी तर म्हणतो नाही, मला पहिल्या दुसरा नाही बोलत असं रस्त्यावर बोललो होतो, मला बाईट दिली होती होय. आणि तुमच्यात पहिल्यांदा बोललो. पहिल्यांदाच खरंच बापू, की ज्या माणसाने तळागाळातल्या लोकांबरोबर आपलं अर्ध आयुष्य घालवलं, ज्या तळागाळातल्या लोकांना आता त्यांनी सांगितलं की एखाद्या कुटुंबाचं घर चाललं पाहिजे, त्याच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, आणि तो रोजगार मिळवण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये रोज 3-4 लोक येतात आणि त्यांची मागणी असते की मला काहीतरी रोजगार द्या. आणि बापू हे पुण्याचं काम दररोज आणि निरंतर करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, बापू त्या प्रभागातल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. आणि त्यामुळं शिक्षणानं जरी कमी असले तरी बापूंनी अनुभवातून लोकांना वाचण्याची कला त्यांनी जोपासलेली आहे. आणि अशा बापूंनी आमच्या स्टुडिओला भेट दिली. आमच्या स्टुडिओमध्ये येऊन कधी न ऐकलेले बापू त्यांनी पिंपरी चिंचवडकरांसमोर ठेवले. त्याबद्दल बापू तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तो तुम्ही जो विचार घेऊन पुढे निघालेला आहे, आज पिंपरी चिंचवड शहर खऱ्या अर्थानं शाश्वत विकासाच्या दिशेने, मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु पिंपरी चिंचवड मधला असा एक भाग आहे ज्याला ओटा स्कीम म्हटलं जातं, ज्याला आता सेक्टर 22 म्हटलं जातं, त्या परिसरामध्ये आजही 18 विश्व दारिद्र्य असलेला समाज त्या ठिकाणी आहे, त्या कुटुंब त्या ठिकाणी आहेत. आणि त्या कुटुंबांचा आवाज महापालिका प्रशासन, अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन काम करणारे अनिल उर्फ बापू घोलप यांनी मनमुराद गप्पा मारल्या. आणि निश्चितपणानं बापू तुमच्या पाठीमागे तुम्ही ज्या लोकांसाठी काम करतात ती लोक राहतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि दुसरं सांगायचं तुम्हाला की आमच्याकडे ते आम्ही तर पालिकेला बघणारच आहे, त्या सेक्टर 22 एवढ्या अडचणी आहेत. तुम्हाला माहिती असेल, म्हणजे तुम्ही कधी जर पालिकेचा अधिकाऱ्याला किंवा आयुक्त साहेबांना प्रश्न माहीत बोलायला गेले तर माहिती असेल, 30,000 लोकसंख्या आहे, 30,000 मतदार, बाकी अजून मतदार न लागलेले वगैरे 2-4 हजार असतात. 30-35 सेक्टर 22 निधी असं 2 कोटी रुपये वर्षात, 2-2.5 कोटीमध्ये सगळं कसं काम करायचं कळत नाही. म्हणतो काय निधी कमी पडतोय, 2-2.5 कोटीमध्ये कसं काम करायचं? म्हणजे आता निधीसाठी भांडायचं. भांडणार काय सांगतो ना, 30,000 लोकांना जर तुम्ही 2 कोटी रुपये निधी देणार, कसं काम आणणार त्यामध्ये? बरोबर, कसं करायचं? निधी कमी करण्याचं कारण काय? मी विचारलं तर घरच्याला, मी तिथे जाऊन भांडण करू शकत नाही, बोलू शकत नाही. बरोबर, घरच्याला विचारलं तुम्ही, मी घरच्याला जाऊन मी तर सांगितलं भांडण करायचं तिथं. होय, घरचे काय थोडे सांगताय, त्यामुळे काय चालतंय त्यांनी सांगायचं काय, शहराचा जो हे आहे काय, शहराचा जो काय 5% निधी मिळतो, त्या 5% मधून मग ते वाटून सगळं देणार. त्याच्यामध्ये मग ते बऱ्याच काय हे आहेत, काय योजना आहेत. 5% जे मला बी डिटेल माहिती नाही, घरच्याला विचार, घरचे सांगायचे 5% निधी आहे, तर 5% निधीची कमतरता, विविध योजनांमधून मिळणारा निधी 2 कोटी रुपये निधी मिळणार. कशी कामं करायची? 30,000 लोकसंख्या राहणार, 100 एकरचा तो पुरेसा. म्हणजे तुमचा संकल्प आहे की बाबा आर्थिक दुर्बल घटक असलेल्या परिसरामध्ये जास्तीचा निधी कसा मिळेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. लोकांचं सगळं रस्ते असेल, जे मूलभूत सुविधा आहे त्यासाठी निधी मिळायला पाहिजे 100%. ते आणणार मी. नक्कीच बापू, तुम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रशासनाबरोबर 2 हात करायला तयार आहात. हो. आणि तुमच्या या आम्हाला दादांचं हे असतं आम्हाला पाठबळ, तर दादांच्या निधीमधून बरेच काँग्रेस रस्ते केले. आता आमदार निधी 5 रस्ते केले. आता 2 रस्त्याचं उद्घाटन करून काम चालूच आहे. तिकडून आता त्याला कसं पाहिजे, आमच्यासारखं गेलं ना पाहिजे, कसा निधी येत नाही बघू आणणार खेचून. हा, मग ते काय भांडण करा, आपण काय आपल्या संसाराचे भांडण करतोय का? कोणासाठी? लोकांसाठी. बापू तुमच्या मनपूर्वक पासून आभार व्यक्त करतो. आणि
आपण या स्टुडिओला आमच्या भेट दिली आणि आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने मांडल्या त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.